आपण कराड तालुका प्रीमियर लीग 2024 या ठिकाणी पाहतोय। सर्व टीमला विनंती, लाईनअप करा। सर्व टीम लाईनअप करा प्लीज, विनंती आहे, रिक्वेस्ट आहे। सर्व टीम ब्ल्यू जर्सी, ब्ल्यू जर्सी, ब्ल्यू जर्सी, चला लवकर। ब्ल्यू जर्सी, ब्ल्यू जर्सी मधील सर्व खेळाडू, स्काय ब्ल्यू, सर्वांना एकदा विनंती आहे, जे सर्व खेळाडू समोर आहेत एकदा सर्वांचे हात वरती होऊ द्या। हात सर्वांचे हात वरती होऊ द्या। दोन्ही हात वरती होऊ द्या। दोन्ही हात वरती। आपण या मान्यवरांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया। थँक्यू। सर्व दिग्गज मान्यवर आज कराड तालुका प्रीमियर लीग 2024च्या उद्घाटन सोहळ्याकरता उपस्थित आहेत आणि आपली जी पश्चिम महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राची परंपरा आहे त्या अनुषंगानं इथे आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान तर होणारच आहे। त्या पलीकडे आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्राची शान फेटा बांधून इथे प्रत्येक मान्यवरांचा आपण हा स्वागताचा कार्यक्रम असेल। प्रत्येक संघ मालकाचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय आणि हलगीच्या वादनाच्या माध्यमातून पारंपरिक वाद्य या ठिकाणी वाजलं जात आहे। मान्यवरांचा स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। ही परंपरा, ही संस्कृती गेली अनेक वर्ष आपण जतन करण्याचे काम या ठिकाणी कराड तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलेलं आहे। अगदी थोड्याच वेळात पहिला सामना, त्याचा टॉस, त्यानंतर पहिला चेंडू, बॅट आणि बॉल मध्ये जुगलबंदी, चौकार षटकारांची आतषबाजी, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत। आणि किरण आमच्याबरोबर पुन्हा एकदा जॉईन होतात। किरण, आपलं स्वागत आहे। सकाळचं सत्र पहिला सामना पूर्वीच इथे व्यासपीठ वजनदार झालेलं आहे। मान्यवरांचं शुभागमन पारंपरिक पद्धतीनं हलगी वादनाच्या माध्यमातून मंचावरती झालेलं आहे। आज छोटंसं शोरूम बघायला भेटेल। शोरूम आहे, एका साईडला बाईक, 2 वॉशिंग मशीन, डबल डोरचा फ्लोर, एक सायकल आणि 2 टीव्ही, म्हणजे शोरूम आहे, छोटं शोरूम। आणि इथे तुम्हाला खरेदी नाही करायचं आहे, जी मेहनत, जे स्वप्न बघितलं त्यासाठी मेहनतीची किंमत मोजायची, ती किंमत तुमची प्रॉपर असली की तुम्हाला त्या वस्तू भेटतील। किरण, एक गोष्ट मला जाणवली, म्हणजे अनेक वेगवेगळ्या स्पर्धा आपण करत असतो आणि त्या प्रत्येक स्पर्धेचा काहीतरी हेतू असतो। म्हणजे आयोजनाचे 2 भाग असतात, एक तर त्यातून काहीतरी इन्कम प्राप्त व्हावं हा एक हेतू असतो। दुसरी गोष्ट असते की एखादी स्पर्धा प्रसिद्धीत पावली पाहिजे आणि चांगला प्लॅटफॉर्म मिळवला पाहिजे। मला वाटतं नाण्याची दुसरी बाजू मी बघतोय, नाण्याची दुसरी बाजू आहे, इथे कुठल्या प्रकारची तडजोड केलेली नाहीये। स्पर्धेत आयोजन करत असताना प्राइज असेल, इथे व्यक्तिगत पारितोषिक असतील, सजावट असेल, कुठेही तडजोड नाहीये। आणि मला वाटतं ही त्यामुळे वेगळी स्पर्धा आहे आणि इथे असलेल्या प्रत्येक खेळाडूचा उत्साह प्रचंड ओसंडून वाहतोय, ते देखील या ठिकाणी पाहायला मिळते। मान्यवर दाखल झाले, त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर आमचे सर्वांचे लाडके लोकप्रिय समाजसेवक सन्माननीय संदीप दादा म्हात्रे साहेब आणि दाजी सनद साहेब, हे दोन्ही व्यक्तिमत्व देखील असेल। क्रिकेट आहे, तिथे आम्ही आहोत, क्रिकेटच्या पाठीशी आम्ही आहोत। तुम्ही फक्त खेळ जिवंत ठेवा, खेळ जिवंत ठेवण्यासाठी आम्ही सगळेजण आहोत। संदीप दादा म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर दादी सनद साहेब, आपलं सर्वांचं मनापासून VIP बॉक्स मध्ये अधिक स्वागत आहे। हे असे व्यक्तिमत्व आज VIP बॉक्स मध्ये तुम्हाला बघायला भेटतील, ज्या व्यक्तींना क्रिकेट जिवंत ठेवलंय। एक असतं स्पर्धा भरवणं आणि दुसरं असतं स्पर्धा भरवण्यासाठी सातत्याने पाठीशी आर्थिक पाठबळ देणारे, क्रिकेटसाठी सातत्याने आर्थिक पाठबळ देणारे आणि खऱ्या अर्थानं पाठीवरती हात ठेवणारे एक खंबीर सपोर्ट, अशी संपूर्ण VIP बॉक्स आज ज्या लोकांनी क्रिकेट जिवंत ठेवलंय असे संपूर्ण आमचे मान्यवर VIP मान्यवर सगळे आज या VIP बॉक्स मध्ये आहेत। अगदी बरोबर। स्पर्धेकरता क्रिकेट करता संजीवनी देणारे, पाठबळ देणारे आधारस्तंभ या मंचावरती आता दाखल झालेले आहेत। सर्वांचं पुन्हा एकदा कराड तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रातील या मानाच्या आणि दिग्गज खेळाडूंनी आज त्यांचा जो खेळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत, त्याकरता ट्रॉफीकडे देखील आमचं लक्ष असेल। सध्या ट्रॉफी मैदानावरती आहे आणि त्या ट्रॉफीसाठी लढाई असेल। मान्यवर दाखल होते, त्यांचं देखील आपण स्वागत करतोय। आता उत्कंठ असेल, या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा कशा प्रकारे लागणार? पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधली पहिली ग्राफाइट धातूने बनलेली ट्रॉफी, ही पहिली ग्राफाइट धातूने बनलेली ट्रॉफी पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मध्ये तुम्ही पाहताय आणि ती KTPL आहे, कराड तालुका टेनिस क्रिकेटच्या खेळपट्टीवरती। सर, आधीचे दिवस वेगळे होते, ते दिवस तेव्हा
खेळण्यासाठी पायामध्ये नीट चप्पल नव्हती, जाण्यासाठी वाहन नव्हतं आणि आता संघ मालकासाठी बाईक आहे आणि आता ग्राफाईटची धातू आहे. कुठे होते ते दिवस आणि किती सोन्यासारखे सुगीचे आले ते दिवस. क्रिकेटमध्ये आपण बघतो आमच्याकडे बदल होते. मागच्या 10 वर्षामध्ये किरण आपण बघितलं तर ट्रॉफीची साईज मोठी असायची, परंतु पुन्हा एकदा मागच्या 2 वर्षात आता जो बदल झालाय, ट्रॉफीची साईज कमी झाली आणि ती क्वालिटीची झाली. आता इथे वेगळ्या प्रकारे आपण पाहू शकता. सर्वांना प्रतीक्षा आहे उद्घाटन सोहळ्याची. त्या दिशेने जातो किरण आमच्या बरोबर जॉईन होत आहेत. एकदा सर्वांना विनंती आहे, सर्व खूप चांगले दिसत आहे, छान दिसत आहे, तयार होऊन आलेले आहेत. मान्यवरांचं स्वागत आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये करणार आहोत. प्रत्येक स्पर्धेची सुरुवात कमिशनर सागर दादा, प्रत्येक स्पर्धेची सुरुवात ज्या देवतेमुळे घरामध्ये देव आहे, धर्म शुभा, कर्म शुभा, गळ्यातली माळ शुभा, घरासमोरची तुळस शुभा, देवाला लावलेला पहिला दिवा शुभा, तुकोबांची गाथा शुभा, आई शुभा, बाप शुभा, आणखीन काय सांगावं का आहे शुभा. ते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार अर्पण करून आजच्या सोहळ्याची केली जाईल सुरुवात. दीप प्रज्वलन करून आजच्या दिवसाची होईल सुरुवात. मी मान्यवरांना, सर्व मान्यवरांना सागर दादा या संपूर्ण स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी रंगतो आहे. खऱ्या अर्थानं आज मी विनंती करेल आमचे दीपक दादा लोखंडे साहेब, त्याचबरोबर इतर सर्व आमचे सर्वांनी आदरणीय केशवजी म्हात्रे साहेब अंकल, त्याचबरोबर सौ शीतलताई सूर्यकांत कसरे मॅडम, त्याचबरोबर मी विनंती करेल रॉबिनजी मडवी साहेब, संदीपजी म्हात्रे साहेब, दाजी सनस साहेब, त्याचबरोबर आमचे सुनिकेतजी हांडे पाटील साहेब, त्याचबरोबर नारायणजी शिंदे साहेब आणि प्रतापजी महाडिक सर जे प्रिन्सिपल, मी विनंती करेल आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते यावेळी मात्र दीप प्रज्वलन आणि त्याचबरोबर अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार अर्पण करून आजच्या दिवसाची होईल सुरुवात. 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला राजा म्हणजे छत्रपती. ही स्त्री म्हणजे देवळातली देवता मानली जाते. त्या स्त्रीच्या पदराला हात लावणारा, रांजाचा भर चौकात चौरंगा करणारा अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. पाहुणी शौर्य तुझ्या पुढे मृत्यू नतमस्तक झाला, माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला, माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला. छत्रपती संभाजी महाराज की हर हर. जय श्रीराम. उद्घाटन सोहळ्याचा शुभारंभ कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहतो आहे. धन्यवाद डीजे. आमचे सन्माननीय आदरणीय केशवजी म्हात्रे साहेब अंकल आणि त्याचबरोबर सर्व शीतलताई सूर्यकांत कसरे मॅडम या सर्वांच्या शुभ हस्ते यावेळी मात्र आपण पाहिलं तर दीप प्रज्वलन केलं जातं. पहिला दिवा छत्रपतींना, पहिला दिवा ज्या देवतेमुळे देवळामध्ये दिवा आहे त्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर पहिला दिवा. धर्मशुभा, कर्मशुभा, तुकोबांची गाथा शुभा, गळ्यातली माळ शुभा, घरासमोरची तुळस शुभा, आई शुभा, बाप शुभा, आणखीन काय सांगावं काय आहे शुभा. खऱ्या अर्थानं रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा राजा म्हणजे छत्रपती.
ही स्त्री म्हणजे देवळातली देवता मानली जाते. त्या स्त्रीच्या पदराला हात लावणारा, राज्याचा भरचौकात चौरंगा करणारा राजा म्हणजे छत्रपती. महाराष्ट्रावरती वाईट नजर रोखून चालून आलेल्या अफजल खानाचा कोतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी टर्रा फाडणारा राजा म्हणजे छत्रपती. मुठभर मावळे हाताशी घेऊन स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणारा राजा म्हणजे छत्रपती. निष्कलंक जीवन जगत असताना 4 अक्षरी मंत्र म्हणजे छत्रपती. आणि तदनंतर 450 वर्षांचा पाळत्रंत्याचा दिवस बाजूला सारून 32 मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारा एकमेव मराठा राजा म्हणजे छत्रपती. मी विनंती करेल सर्व मान्यवरांना, आपल्या सर्वांना विनंती करेल, खऱ्या अर्थानं क्रिकेटची देवता एका मातेने जन्म दिला आणि या मातीने आम्हाला सांभाळलं. एक जन्म देणारी माता आणि दुसरी नाव देणारी माती. या मातीच्या कणाकणानं आमच्या मनामध्ये राज्य केलं आहे. या मातीच्या कणाकणानं आमच्या मनापर्यंत पोचले. हीच ती माती, ज्या मातीनं आमच्या खेळाडूंना आज मोठं केलं, ज्या मातीनं आमच्या खेळाडूंना आज सीमारेषे बाहेर पाठवलं, ज्या मातीमध्ये आमचा खेळाडू क्रिकेटचा खेळ शिकत असताना खऱ्या अर्थानं स्वतःला सिद्ध केलं. ती क्रिकेटची देवता, त्या खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. आणि या पूजन करण्यासाठी सर्व मान्यवरांना विनंती करेल, आपण खेळपट्टीच्या दिशेने रवाना होऊयात. क्रिकेटची देवता अर्थातच क्रिकेटची खेळपट्टी आणि या खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. सर्व मान्यवरांना विनंती करेल, आपण खेळपट्टीच्या दिशेने रवाना होऊयात. संपूर्ण टीम्स आपण शिस्तीमध्ये सर्कल करून घ्यायचा. ब्ल्यू आणि आमचे बाउन्सर्स मित्र आपण देखील तयार राहा. आणि ब्ल्यू कलरची टीम मी विनंती करेल, आपण सर्कलला इकडून जायचं आहे. आणि राजू दादा आपली टीम राईट हँडने निघून जाईल आणि बाकीच्या टीम त्यांच्या मागे जातील. विनंती करेल सर्व मान्यवरांना, आपण सर्वांनी खेळपट्टीच्या दिशेने रवाना होऊयात. खऱ्या अर्थानं क्रिकेटची देवता जिला मानली जाते, खऱ्या अर्थानं ज्या खेळपट्टीवरती आमचा खेळाडू क्रिकेट खेळण्यासाठी शिकला, ज्या खेळपट्टीवरती आमचा खेळाडू स्वतःला सिद्ध करणार आहे, अशी क्रिकेटची देवता. ही 5 शिस्त कराड तालुका टेनिस क्रिकेटची शिस्त सध्या दाखवली जाते. कराड तालुका प्रीमियर लीग 2024चा शानदार उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी पाहतो आहे. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन. आणि आता या सर्व टीम मैदानाच्या दिशेनं जात असताना दृश्य, त्याचबरोबर किरण मान्यवर देखील या ठिकाणी हलगीच्या पारंपरिक वाद्याच्या मधुर आवाजामध्ये या ठिकाणी मैदानावरती जात असताना दृश्य. दोन्ही बाजूला यावेळेला हे 2 संघ जे आहेत मैदानावरती दाखल झाले, त्यांच्या मागे आणखी काही संघ आहेत, टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. कराड तालुका प्रीमियर लीग 2024चा अत्यंत सुंदर असा उद्घाटन सोहळा कराड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून शानदार असं आयोजन. मान्यवर विकेटवरती जातील. तत्पूर्वी या सर्व टीम आपण या ठिकाणी पाहू शकता. tenniscricket.in च्या माध्यमातून ही दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. अगदी थोड्याच वेळात किरण देखील आमच्याबरोबर जॉईन होतील. पुन्हा एकदा कारण उद्घाटन सोहळ्याचं सूत्रसंचालन त्यांच्या अमोघ वाणीतून आपण ऐकतोय. ओव्हर टू किरण. हलगीच्या निनादामध्ये सर्व मान्यवरांना यावे मात्र खेळपट्टीच्या दिशेने मानाने सन्मानाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मान ठेवून यावे मात्र खेळपट्टीच्या दिशेने आम्ही घेऊन चाललो आहोत, जिथे मान्यवरांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं केलं जाईल पूजन. स्क्रीनवरती तुम्ही पाहता आमचे सर्व मान्यवर, अर्थातच अमितदादा शेटे साहेब असतील, संदीप म्हात्रे साहेब असतील, दाजी सनस साहेब असतील, केशवजी म्हात्रे अंकल यांना स्क्रीनवरती तुम्ही पाहता. शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम असतील, सूर्यकांतजी कचरे साहेब असतील, रॉबिन मडवी साहेब असतील, नारायण शिंदे साहेब असतील, सुनिकेतजी हांडे पाटील साहेब असतील, प्रताप महाडिक सर असतील, हे सर्व स्क्रीनवरती तुम्ही पाहता. सध्या मात्र खेळपट्टीच्या दिशेने आपण त्या सर्वांचा स्वागत करतोय आणि या खेळपट्टीच्या दिशेने सर्व मान्यवरांना आपण मात्र आमंत्रित करतोय, जिथे त्यांच्या शुभ हस्ते यावेळी मात्र या खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. आज प्रत्येक लहान खेळाडू या मैदानाकडे खेचला गेलाय. किरण, प्रत्येकाला उत्सुकता आहे या संपूर्ण स्पर्धेची. 2 दिवस हा क्रिकेटचा खेळ या मैदानावरती रंगणार आहे आणि त्याकरता खेळाडू पूर्णपणे अस्वस्थ आहेत. आजचा हा खेळ
उद्या आपल्याला खेळायचं आहे, स्वतःला सिद्ध करायचं आहे. त्याकरता रात्री प्रत्येक जण अस्वस्थ होता, सकाळी लवकर या ठिकाणी सर्व खेळाडू दाखल झाले आणि आता मैदानावरती मान्यवर देखील आपण रवाना झालेले पाहतोय. जाऊया पुन्हा एकदा किरण काय किरण ओव्हर टू यू. खेळाडू हात पकडून ठेवा, हात पकडा एकमेकांचे. येस, साखळी तयार करा. एक छान साखळी तयार करायची. खूप छान दिसते ही. येस, पकडा. सगळ्यांनी जॉईनिंग करायचे. साखळी कुठूनच सुटली नाही पाहिजे. साखळी तयार करा खेळाडू. छान साखळी तयार करायचे. खेळाडूंमधलं अंतर वाढ, बाकी बरोबर होऊन जाईल. साखळी करायचे. ओके, गुड गुड. मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय सन्माननीय केशवजी म्हात्रे साहेब, विनंती करेल दादा आपण या. त्याचबरोबर मॅडम मी विनंती करेल सर. आमचे सन्माननीय आदरणीय केशवजी म्हात्रे साहेब अंकल यांच्या शुभहस्ते खेळपट्टीचं यावेळी मात्र पूजन केलं जात आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकता सध्या क्रिकेटच्या माध्यमातून या अत्यंत अद्भुत अशा क्षणाचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जातंय आणि विकेटचं जे पूजन आहे त्याची पूर्व तयारी आपल्याला यावेळेला पाहायला मिळते. कराड क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका प्रतिनिधी 2024चा उद्घाटन सोहळा दिग्गज मान्यवरांच्या शुभ हस्ते. गणपती बाप्पा पहिला नारळ वाढवला गेलाय. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनीचे सर्व आदरणीय दीपक दादा लोखंडे साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते देखील यावेळी मात्र खेळपट्टीचं बॅटचं यष्टांचं पूजन केलं जाईल. मान्यवर आपण LED स्टंप्स या स्पर्धेसाठी यूज केले गेलेत. म्हणजे एक इच्छा असते, आता LED स्टंप्स काही बोलतो की सकाळच्या स्पर्धेला LED स्टंप का, पण इच्छा असते. इच्छा पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला मनाला कधी कधी शांती भेटत नाही. केला हा पण नाद पूर्ण करून टाकला. LED स्टंप आणली लावली आणि येस हा पण नाद पूर्ण झाला आणि बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींचा विचार या स्पर्धेला केला आहे. दिवसभर आपण त्याची सगळ्यांची चर्चा करणार आहोत. मात्र ज्या व्यक्तीमुळे ही स्वप्न पूर्ण होत आहेत त्यांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचा या स्पर्धेचा शुभारंभ केला जातोय. सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम, मी विनंती करेल मॅम आपण या. आपल्याला टेनिस.inच्या माध्यमातून दोन व्ह्यू देखील आपण पाहिलेला आहे. दोन व्ह्यू आपण पाहू शकता. मॅडम मी विनंती करेल त्यांचं पूजन केलं जातंय. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला जिंकणाऱ्या खेळाडूला नव्हे, जिंकणाऱ्या संघाच्या संघ मालकाला बाईक देण्यात आले. ते बाईकचे स्पॉन्सर आमच्या खऱ्या अर्थानं
मी विनंती करेल आमच्या सर्वांच्या ताई अर्थातच शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम, त्याचबरोबर मी विनंती करेल दाजी सनस साहेब, त्याचबरोबर आमचे सन्माननीय संदीपजी म्हात्रे साहेब, आमचे सर्वांचे लाडके रॉबीजी मडवी साहेब, नारायणजी शिंदे साहेब, त्याचबरोबर मी विनंती करेल सुनिकेतजी हांडे पाटील साहेब, त्याचबरोबर प्रताप महाडिक सर साहेब, सर्वांना विनंती करेल सूर्यकांतजी कचरे साहेब, सर्वांना विनंती करेल. भूमिपुत्र मैदान आणि 2 व्ह्यू आपण पाहू शकता. याच मैदानावरती कराड तालुका प्रतिनिधिक 2024 उद्घाटन सोहळा आपण यांची डोळा पाहतो. अत्यंत भयंकर असं दृश्य भूमिपुत्र मैदान सेक्टर 23. अतिशय मधुर असा आवाज आणि त्याचबरोबर मान्यवरांच्या शुभस्ते सिंपल वाढवले जातात. सर्व खेळाडूंना एकदा विनंती, जोरदार टाळ्यांचा गजर करा. उद्घाटन सोहळा या ठिकाणी रंगतोय. येस, उत्सुक होता प्रत्येक जण, वाट बघत होता प्रत्येक जण. आजच्या पहिल्या 2 टीम्स अर्थातच वाघजाई 11 एनपे संघ आणि सावकार 11 दोन्ही टीम्स लाईनअप करून आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचं. लाईनअप करायचे दोन्ही टीम्सला विनंती करेल. वाघजाई अर्थातच ब्ल्यू कलर जर्सी मध्ये असलेली आणि सावकार 11 कुठे सावकार 11 वाघजाई 11 खेळाडू जायचं नाहीये तुम्ही. वाघजाई 11 एनपे आणि सावकार 11 या 2 संघादरम्यान आजच्या या स्पर्धेतली पहिली लढत आपण पाहणार आहोत आणि त्याकरता दोन्ही संघ सज्ज आहेत. मैदानावरती किरणचा आवाज आपण ऐकताय, तिथून सूत्रसंचालन करतायत सर. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा ग्राफाईट धातूने बनलेली ट्रॉफी आणि ही पहिल्यांदा आपण ग्राफाईट धातूने बनलेली ट्रॉफी कराड तालुका टेनिस क्रिकेटच्या प्रीमियर लीगसाठी घेऊन येतोय. ही पहिली ट्रॉफी आहे ज्यासाठी ग्राफाईट धातूचा यूज केला गेला आणि ही ट्रॉफी प्रत्येक संघ मालकाला हवी आहे, पण भेटणार एकालाच जो मेहनत करणार, जो कष्ट करणार, जो चिकाटीनं या स्पर्धेमध्ये रडणाऱ्याला नाही तर लढणाऱ्याला ही ट्रॉफी भेटणार. कारण की इतिहास नेहमी लढणाऱ्यांचा झालाय. या मैदानामध्ये कोण इतिहास घडेल साहेब माहीत नाही. क्रिकेटमध्ये काय दैवी शक्ती आहे. रोज ट्रेनच्या मागे 1 मिनिटासाठी धावलो नाही, पण मैदानामध्ये 1 धावेने मॅच हारेल म्हणून मैदानामध्ये कधी धावत राहिलो हे माहिती पडलं नाही. माहीत नाही साहेब काय दैवी शक्ती आहे क्रिकेटमध्ये. रोज ऑफिसला असताना 2 वाजताचा लंच ब्रेक असतो म्हणून घड्याळाकडे बघणारे आम्ही उपाशी पोटावरती कधी मॅच जिंकून देतो हे आम्हाला देखील समजलं नाही. माहीत नाही खरंच साहेब काय ते क्रिकेटमध्ये. खऱ्या अर्थानं स्वप्नांच्या मागं जेवढ्या वेगानं धावलो नाही तेवढ्या वेगानं 4 चेंडू चौकार जाईल आणि मॅच हारेल. त्यामुळे चेंडूच्या मागं आम्ही कधी धावत राहिलो हे आम्हाला समजलंच नाही. माहीत नाही काही दैवी शक्ती आहे या क्रिकेटमध्ये. खऱ्या अर्थानं रोज पैसे कमवण्यासाठी धावपळ करणारे आम्ही लाखाच्या स्पर्धेसाठी पैसे विसरून ट्रॉफीसाठी खेळण्याची मानसिकता आमच्या डोक्यामध्ये कधी आली हे समजलंच नाही. आणि माहीत नाही काय दैवी शक्ती आहे क्रिकेटमध्ये. सर्व गोष्टी बाजूला ठेवून KTPLसाठी आमचे 217 गावं आणि 35 संघ कधी एकत्र येतात हे आम्हाला समजलं नाही. त्या KTPLसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आणि मी विनंती करेल एक छान ट्रॉफी यावी मात्र केली जाईल. आणि येस दोन्ही साहेब मी विनंती करेल ताई आपण देखील या सर्व आणि आपण सर्वांनी हात लावायचा. KTPL 3.0 वा 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 आणि खूप छान. थँक्यू सो मच. आणि किरण या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आता संघर्षातून यशाकडे गरुड जप घेण्याकरता खेळाडू देखील सज्ज झालेले आहेत. बलून आकाशामध्ये जात आहेत. उत्तुंग भरारी या ठिकाणी घेण्याकरता खेळाडू देखील सज्ज असतील आणि सुंदर ट्रॉफी आपण यामध्ये पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. ही ट्रॉफी आणि दोन्ही कॅप्टन्स या सावकार 11 आणि वाघजाई 11 एनपे बोथ दी कॅप्टन्स येस यायचंय. ओ माय गॉड. एका साईडला साहेब सावकार 11 सावकार समजायला संपूर्ण कराड टेनिस क्रिकेटचा सावकारासारखाच अगदी सर्वांशी जबाबदार आणि सगळ्यांशी मन मिळावून राहणारा. आणि दुसऱ्या साईडला साहेब
कराड तालुका टेनिस क्रिकेटचा 400 पेक्षा जास्त ट्रॉफ्या ज्याच्या घरी आहेत असा कराड टेनिस क्रिकेटचा श्रीमंत खेळाडू रोहित दादा एका साईडला ही टॉस आहे साहेब. एका साईडला 3.0 आहे आणि दुसऱ्या साईडला एका साईडला KTPL 3.0 आहे. दुसऱ्या साईडला ज्या व्यक्तीमुळे हे सगळे स्वप्न आमचे पूर्ण होतात ते आमचे त्या व्यक्तीनं आम्हाला सोन्याचे दिवस दाखवले आणि ज्यांच्यामुळे हे दिवस आम्ही पाहतोय ते दीपक दादा लोखंडे साहेब. असा हा टॉस आहे. छापा काटा विसरलो खिशातला मोबाईल 4 महिन्याने अपडेट होतो. आम्ही देखील अपडेट झालो आणि हा टॉस यावेळी मात्र केला जाईल. अर्थातच कॉल कोणाचा असेल काय मागायचं आहे. टॉस कोणाचा आहे सावकार 11 की वाघजाई NP वाघजाई सावकार 11. संग्राम चुकून छापाकाटा मागशील यावेळी मागायचे तुला KTPL किंवा दीपक दादा लोखंडे साहेब. आणि टॉस साहेब आताच ओके दोन्ही टीमला टॉस मी विनंती करेल टॉस चॉईस करायचा आहे का. एकाने टच करा. वेळ घेतलाय. येस टॉस आहे वाघजा 11 NP. दीपक दादा हा कॉल आहे आणि KTPL 3.0 हा टॉस आहे. वा थँक्यू धन्यवाद संग्राम. टॉस पडला आणि पटकन टॉस घेतला आणि अगदी पाया पडलास. काय रे दादा. काय नाही टॉस जिंकला ना टॉसच जिंकायचा होता त्यामुळं जरा वाट बघत होतास. KTPL आपल्यासाठी जिव्हाळ्याची आहे. KTPL आपल्यासाठी जीव लागला KTPL मध्ये माणूस माणसाला जोडला अशी KTPL आहे का. हो 100% नियोजन पण खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळण्याचं भाग्य मिळतं हीच मोठी गोष्ट आहे. खेळाडूंच्या डोळ्यामध्ये पाणी आहे कारण की हे दिवस त्यांना येतील माहिती नव्हतं. कुठे ते दिवस होते कुठे आपण सुगीचे दिवस पाहतोय. टॉस जिंकला महत्त्वाचा निर्णय. क्षेत्ररक्षण शुगर टॉस चॉईस घेतलास तुला माहिती आहे टॉस खूप इम्पॉर्टंट आहे. टॉस राहिला नाही आहे. टॉस जिंकला असतास तर काय घ्यायचं होतं तुला. फॉर मी टॉस डझंट मॅटर कारण सुरुवात आहे. पहिल्याच मॅचमध्ये बॅटिंग घेणार होतो आणि आक्रमक सुरुवात करून पुढच्या मॅच संघाला प्रेशर टाकण्याचा प्रयत्न होता. टॉस मी म्हणेन माझ्या बाजूनं लागला. येस टॉस नशिबाने जिंकला जातो मॅच मेहनतीनं जिंकली जाते हे देखील महत्त्वाचं आहे. KTPL यार 3.0 कशी वाटली दादा यार. तुम्ही सगळे मेहनत करताय रात्रीचा दिवस केल्याशिवाय सुगीचे दिवस दिसत नाहीत. कशी वाटते KTPL. ज्याप्रमाणे खेळाडू भावनिक झालेले दिसत आहेत मैदानावरती. दीपक दादा सागर दादा आणि संपूर्ण आमच्या असोसिएशनला हॅट्स ऑफ आहे. एवढंच बोलेन. मी सुद्धा आज माझे सुद्धा हात कापतायत एवढा बोलणारा मी. परंतु भाऊक आहे म्हणजे आमच्यासाठी हे सोन्याचे दिवस आहेत. आमच्यासाठी यात्रा आहे. आमच्या कराड तालुका क्रिकेटसाठी हा वर्ल्ड कप आहे आणि स्पर्धा कशा रीतीनं चांगल्या पद्धतीनं कोणतंही गालबोट न लागता पार पडेल याचा सर्व खेळाडू आम्ही प्रयत्न करू आणि दीपक दादाने जी आमच्यासाठी एवढी मेहनत घेतलेली आहे त्याचं कुठंतरी फळ देण्याचा निश्चित प्रयत्न करू. मी विनंती करेल सर्व खेळाडूंना कुठे ते दिवस होते जे मैदान भेटत नव्हतं. कुठे ते दिवस होते जिथे खायला नीट भेटत नव्हतं. कुठे ते दिवस होते तिथे जर्सी भेटत नव्हती बॅट भेटत नव्हती. आज सोन्यासारखे दिवस ज्या व्यक्तीमुळे आले दीपक दादा लोखंडे साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या अभिवादन होऊन जाऊ द्यात. खूप थँक्यू सो मच. विनंती करेल धन्यवाद. पण सर्वांनी व्यासपीठाच्या दिशेने रवाना जाऊया. धन्यवाद. आणि एक महत्त्वाचं ज्याला माहिती आहे सध्या बाजारात काय विकतं आपल्या शेतात काय पिकतं आणि आपल्या डोक्यात काय येतं ते KTPL चे खऱ्या अर्थाने कमिशनर सागर दादासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. थँक्यू सो मच सागर दादा. थँक्यू. मी विनंती करेल आपण जाऊया व्यासपीठाच्या दिशेने. येस थँक्यू सो मच. आता मी विनंती करेल मान्यवरांची एंट्री होईल VIP कक्षामध्ये. आपण संपूर्ण आता VIP कक्षाच्या दिशेने रवाना जाऊयात. आणि खऱ्या अर्थानं प्रशांत सर खूप छान स्पर्धेला सुरुवात झाली सर. अगदी सुंदर. आणि आता किरण आपण बघितलं तो बलून जो आकाशामध्ये उडाला
मी मगाशीच म्हणालो की संघर्षातून यशाकडे गरुडिझम घेणारे हे सर्व खेळाडू आहेत आणि हा जो मेसेज आहे म्हणजे आता स्पर्धा नवी मुंबईमध्ये सुरू आहे परंतु बलून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पोहोचलेत म्हणजे मेसेज घेऊन ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये पोहोचलेले आहेत किरण ते सांगतायत की इथे स्पर्धा सुरू झाली आहे शानदार उद्घाटन झालेलं आहे खेळाडूंच्या डोळ्यामध्ये थोडी आश्वस्त देखील आहेत म्हणजे अश्रू देखील आहेत परंतु ते आनंद अश्रू आहेत ज्या पद्धतीने आपण बघितलं दोन्ही संघाचे कॅप्टन वाघजाई 11 एडपे सावकार 11 दोन्ही संघांच्या कॅप्टनच्या डोळ्यामध्ये अश्रू होते अर्थात ते आनंद अश्रू होते कारण अशा प्रकारचे दिवस आपल्याला परत एकदा चांगले दिवस बघायला मिळाले सोन्याचे दिवस बघायला मिळाले आणि हा मेसेज घेऊन बनून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पोहोचलेले सर हे आसू हे डोळ्यातलं पाणी यासाठी सर एवढे चांगले दिवस नव्हते हो क्रिकेटला दोघांमध्ये 50 रुपयाची मॅच खेळायची ते 50 आले तर वडापाव खायचा हे दिवस होते पायात चप्पल नव्हती सायकलने 2 डोंगरं ओलांडून मॅच खेळायची जिंकलात तर फोडणीचा भात बनवून खायचा नाही तर तसंच जायचं हे दिवस होते सर क्रिकेटचे आणि पहा काय दिवस पाहतोय आपण क्रिकेटचे यासाठी ते डोळ्यातले पाणी होते भाविक झाला प्रत्येक जण आज हे दिवस आम्ही बघतोय होय साक्षीदार आहोत आम्ही किरण निशब्द होते म्हणजे काय बोला आपण बघता रोहित सारखा जो खेळाडू आहे तो सातत्याने इतका चांगला बोलतो पण आज क्रिकेटची स्पर्धा आयोजनामध्ये देखील त्याचा वाटा असेलच यात काही शंका नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट की त्याच्या हातामध्ये माईक आल्यानंतर तो थोडा थांबला तो गैवरला त्यानंतर त्याने सांगितलं की मला आता बोलता येत नाही मी निशब्द झालोय हे आयोजन तुम्ही केलेली मेहनत आहे दुसरी महत्वाची गोष्ट आता ही जी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय भूमिपुत्र मैदानावरती टॉस झालेला आहे वाघजाई 11 एनपी संघाचा संघनायक तोही या ठिकाणी सज्ज असेल सावकार 11 संघ देखील सज्ज असेल या आपल्या दोन्ही संघांना शुभेच्छा आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती सर्व मान्यवर आता दाखल झालेले आहेत कराड क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महासंग्राम या स्पर्धेकरता पंतच्या भूमिकेमध्ये कल्याण घोरपडे शशी साटम आयपीएल नुकतीच कल्याण घोरपडे यांनी केले आज त्यांचं देखील शुभागमन झाले त्यांच्या समेत तिसरे पंच असतील रुपेश सावंत तर रुपेश सावंत हे तिसरे ऑफिशियल आपल्याला या ठिकाणी असणार आहेत टेनिस क्रिकेट .ची संपूर्ण टीम तयार आहे या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक चॅम्पियन बनणाऱ्या टीमला 77,777 रुपये उपविजेत्या संघाला 55,555 रुपये 44,444 तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे 33,333 आणि या स्पर्धेच्या माध्यमातून संघ मालकांसाठी मित्रांनो एक अत्यंत उत्तम प्रकारची बाईक दिली जाईल शीतलताई सूर्यकांत कचरे खजिनदार कराड कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या माध्यमातून त्याचबरोबर डबल डोर फ्रीज मालिक अभिर संजय धुमाळ सूर्यकांत पाटील आमचे स्पॉन्सर आहेत उत्कृष्ट गोलंदाज वॉशिंग मशीन दिनकर विष्णू शेबाळे त्याचबरोबर दीपक दादा थोरात आमचे स्पॉन्सर आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद श्रीमती देवंती पवनशेठ आचरे उत्कृष्ट फलंदाज वॉशिंग मशीन स्पॉन्सर आहेत प्रायोजक आहेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी देखील आपण बघितलं प्रायोजक आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद आणि ही उत्तम प्रकारची ट्रॉफी जाऊया पुन्हा एकदा आपण किरणच्या दिशेनं जिथं व्यासपीठावरती मान्यवर त्यांचा सन्मान आणि कराड तालुका प्रीमियर लीग ची अत्यंत उत्तम प्रकारची थोडी वेगळी आणि हटके ट्रॉफी आपल्या स्क्रीन वरती सध्या आपल्याला टेनिस क्रिकेट .च्या माध्यमातून पाहायला मिळते आहे जाऊया किरणच्या दिशेने जिथे मान्यवरांचा सन्मान देखील होतोय अगदी थोड्याच वेळामध्ये मान्यवरांचे सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करणार आहोत व्यासपीठावरती जय्यत तयारी तर सुरूच आहे याच दरम्यान दोन्ही संघांना विनंती आता जास्त वेळ घेऊ नका कारण उद्घाटन सोहळ्याला थोडा विलंब झालाय परंतु अत्यंत सुंदर शानदार आणि थाटात या संपूर्ण स्पर्धेचं उद्घाटन संपन्न झाले कराड तालुका प्रीमियर लीग 2024 मानाची प्रतिष्ठेची लाख बोलाची स्पर्धा आणि आता टेनिस क्रिकेट .च्या माध्यमातून पाहू शकता हे ग्राफिक नेक्स्ट मॅच नंबर 1 KTPL आणि आता सावकार 11 संघ सज्ज असेल पहिली लढत पहिला सामना खेळण्याकरता वाघजाई 11 एनपे या संघाविरुद्ध साईल थँक्यू व्हेरी मच टेनिस क्रिकेट .इन च्या माध्यमातून सुंदर असे ग्राफिक आपल्याला आता पाहायला मिळतात किरण मला वाटतं जॉईन होत आहेत ऐकूया पुन्हा एकदा त्यांच्या माध्यमातून सत्कार सोहळा मंचावरती होते तत्पूर्वी दोन्ही संघांना विनंती आहे आपण रेडी राहायचंय मैदानावरती सामना देखील सुरू होईल ओव्हर टू किरण सन्माननीय दीपक दादा लोखंडे साहेब
हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनीचे सर्व आम्ही विनंती करेल, अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि सध्या तीच परंपरा आपण कराड तालुका टेनिस क्रिकेटच्या व्यासपीठावरती करत आहोत. सन्माननीय दीपकदादा लोखंडे साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेऊ इच्छितोय. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पाठीशी उभं असणारं व्यक्तिमत्व आमचे सन्माननीय आदरणीय केशवजी म्हात्रे साहेब अंकल यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतोय. मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय दीपकजी लोखंडे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान करतोय. आदरणीय केशवजी म्हात्रे साहेब अंकल यांचा सन्मान. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर रेशमी धाग्यानं विणलेली शाल आणि प्रेमाची आपुलकीची कराड तालुक्याची माणुसकीची उबदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं आपुलकीचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यावेळी मात्र सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. दादा, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आणखीन एक सन्मान घेतोय. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून बाईक या स्पर्धेला स्पॉन्सर करण्यात आली विजेता संघाच्या संघ मालकासाठी, त्या आमच्या सर्वांच्या लाडक्या ताई, क्रिकेटच्या पाठीशी नेहमी उभे असणाऱ्या ताई शीतलताई सूर्यकांतजी कचरे मॅडम यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. शीतलताई सातत्याने मी म्हणेल कराड टेनिस क्रिकेटच्या आणि संपूर्ण खेळाडूंच्या पाठीशी नेहमी उभ्या राहिल्यात आणि त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर कराड तालुका टेनिस क्रिकेटचं प्रेमाचं पुष्पगुच्छ यावेळी मात्र दिलं जातं. थँक्यू सो मच. अमित दादा शेटे साहेब, विनंती करेल आपल्या शुभ हस्ते दादा आम्ही काही सन्मान घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित आमचे खऱ्या अर्थानं मी विनंती करेल दाजी सनस साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय दाजी सनस साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर अनिल दादा, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आमचे सन्माननीय नारायणजी शिंदे साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करू इच्छितोय. आदरणीय नारायणजी शिंदे साहेब अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये करू इच्छितोय. त्याचबरोबर स्वप्नील दादा, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेऊ इच्छितोय. आम्हा सर्वांचे लाडके आणि नेहमी क्रिकेटच्या पाठीशी उभा असणारं व्यक्तिमत्व संदीपजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान आम्ही ते अतिथी कक्षामध्ये घेतोय. खरं तर दादा खऱ्या अर्थानं प्रत्येक मी म्हणेल पश्चिम महाराष्ट्राच्या खेळाडूंचं दादांवरती प्रेम आहे, दादांचं प्रत्येक खेळाडूवरती प्रेम सातत्याने राहील आहे. त्याचबरोबर मी विनंती करेल अतिथी कक्षामध्ये खऱ्या अर्थानं आमचे सन्माननीय आदरणीय सूर्यकांतजी कचरे साहेब देखील आज उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये सन्माननीय गणेशजी काटेकर साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करू इच्छितोय व्यासपीठावरती. खरं तर साहेब खऱ्या अर्थानं क्रिकेट आणि क्रिकेट नेहमी आपल्या भागाचं चालू राहावं, कोणतीही अडचण आली तर साहेबांकडे त्वरित आम्ही जात असतो आणि प्रत्येक अडचणीला आम्हाला मात्र साहेबांचा महत्त्वाचा पाठिंबा नेहमी असतो. आमचे सूर्यकांतजी कचरे साहेब यांचा सन्मान केला जातो आणि त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. सुरेशजी जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करतोय. खऱ्या अर्थानं सातत्याने प्रत्येक स्पर्धेला आणि प्रत्येक स्पर्धेला काही ना काहीतरी मदत साहेबांची असते. प्रत्येक खेळाडूच्या पाठीवरती एक प्रेमाचा आपुलकीचा हात असतो साहेबांचा. आमचे सन्माननीय आदरणीय रॉबिनजी मडवी साहेब
खरं तर क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत आणि क्रिकेटच्या खेळाडूंच्या सातत्याने पाठीशी आहेत आमचे आदरणीय रॉबिनजी मडवी साहेब. यांचा देखील सन्मान करतोय. प्रेमाचं आपुलकीचं त्याचबरोबर आपण पाहिलं प्रेमाचं आपुलकीचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले जातात. नितीन दादा शेवाळे साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करतोय. खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती उपस्थित आज आपण पाहिलं तर प्रतापजी महाडिक सर जे प्रिन्सिपल आहेत आणि सरांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतोय. शेवाळे साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान घेतोय. प्रतापजी महाडिक सर यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करणार आहोत. खऱ्या अर्थानं बऱ्याच खेळाडूंना यशाची वाट आणि यशाची वाट कशी तयार करावी हे सरांनी नेहमी सांगितले. सर, या स्पर्धेबद्दल या आयोजनाबद्दल 2 शब्द तुमच्याकडून जरूर ऐकू इच्छितोय. कराड प्रीमियर लीग आयोजित मला वाटतंय हे तिसरं वर्ष आणि या तिसऱ्या वर्षाच्या कराड प्रीमियर लीगच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय केशवजी अंकलजी, त्याचबरोबर मी सर्वांची नावं घेत नाही, उशीर झाला आहे, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक दीपकदादा लोखंडे साहेब, या सर्वांनी मला वाटतं हे तिसऱ्या वर्षाची जरी IPL असली तरी या IPLचा अनुभव खूप मोठा दांडगा आहे असं या ठिकाणी या निमित्तानं वाटतंय. आज या कराड प्रीमियर लीगच्या निमित्तानं आपल्या नवी मुंबईचे प्रथम आमदार युथ आयकॉन आदरणीय संदीपजी नाईक उपस्थित राहणार होते, परंतु काही कामानिमित्त प्रदेश कार्यालयात गेल्यामुळे त्यांना उपस्थित राहता आलं नाहीये, परंतु त्यांनी आमच्याबरोबर शुभेच्छा त्यांच्या पाठवलेल्या आहेत. आणि एकूणच ग्रामीण भागातील या सर्व खेळाडूंना एक नवोदित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम खऱ्या अर्थानं दीपकदादांनी करून दिलेलं आहे. आपण आता पाहिलंच टॉस करताना खेळाडूंच्या डोळ्यातून निघालेले अश्रू बरेच काही सांगून जात होते आणि सर्वसामान्य गरीब खेळाडूला या ठिकाणी एवढं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या एकूणच असणाऱ्या ग्रामीण भागच्या एकूणच मातीची जी नाळ जोडलेली आहे ती नाळ खऱ्या अर्थानं त्यांनी लोकांना किंबहुना खेळाडूंना उपलब्ध करून दिली आहे. याबद्दल सर्व खेळाडूंकडून आणि एकूणच या आयोजन कमिटीकडून त्यांचं खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. जास्त न वेळ घेता एक खूप चांगली मोठी संधी या खेळाडूंना उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद, आभार. त्याचबरोबर मी विनंती करेल शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम देखील उपस्थित आहेत. मॅमच्या माध्यमातून या स्पर्धेला बाई खेळाडू जिंकणाऱ्या संघाच्या संघ मालकासाठी ठेवण्यात आले आणि प्रत्येक खेळाडूंच्या पाठीशी ताई नेहमी उपस्थित असतात, उभ्या असतात. ताई, या स्पर्धेबद्दल आणि इथल्या सर्व खेळाडूंच्या ज्या भावना आहेत, हे स्पर्धेचं आयोजन आहे, ट्रॉफी आहे, या सर्व गोष्टींबद्दल काय बोलाल? आज आपल्या इथे कराड प्रीमियर लीग अर्थात KTPLचं अतिशय उत्साहामध्ये आपण ओपनिंग केलेलं आहे. खरंच पाहायला गेलं तर दरवर्षीप्रमाणे खेळाडूंचा उत्साह अगदी उत्तुंग आहे आणि अंकल आता म्हणाले त्याप्रमाणे खरंच अंकल ह्या स्टेजवर आलं की माहेरी आलेल्याची जी अनुभूती असते ते इथे मिळते, कारण आमच्याच माहेरचे 217 गावं या निमित्ताने एकत्र येतात. अगदी यात्रेला जरी म्हणलं तरी एक 4-5 गावं एकत्र येतात, परंतु या यात्रेपेक्षाही अतिशय मोठ्या प्रमाणातला उत्सव आम्ही इथे या भूमिपुत्र मैदानावर साजरा करतो आणि खरंच सर्व खेळाडूंना शुभेच्छा देते. ही ट्रॉफी वितरणाची उत्सुकता खेळाडूंबरोबर आम्हालाही असेल. धन्यवाद. अगदी बरोबर आहे की जत्रेला 4 ते 5 गावं एकत्र येतात, इथे 217 गावं एकत्र येतात. ही कराड टेनिस क्रिकेटची जत्रा आहे. आम्ही दादा आणखीन एक सन्मान करू इच्छितोय. मी विनंती करेल व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय आदरणीय प्रतापजी महाडिक सर आणि त्यानंतर
माफ करा, त्याच्यानंतर सन्मान करू इच्छितोय सुनिकेतजी हांडे पाटील साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. राघव साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करू इच्छितोय. हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आमचे सुनिकेत हांडे पाटील यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच. आणि खास गावावरून खरं तर या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. पहा क्रिकेटचं वेळ आणि आपल्या खेळाडूंचं प्रेम किती असतं. गावावरून आमचे डॉक्टर नारकर साहेब आज उपस्थित आहेत. खास आपण पाहिलं तर येवती या गावातून ते आज उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये गणेश दादा आपल्या शुभ हस्ते यावे मात्र केला जाईल. डॉक्टर नारकर साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर मी आमचे पत्रकार बंधू न्यूज मुंबईचे चीफ एडिटर सन्माननीय आदरणीय संजू पाटील साहेब देखील आज उपस्थित आहेत. आदरणीय संजू पाटील साहेबांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आमच्या मुंबई न्यूज चे चीफ एडिटर त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आमच्या पत्रकार बंधू सन्मान्य आदरणीय संजू पाटील साहेब अर्थातच मुंबई न्यूजचे चीफ एडिटर आज ते देखील या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. आणि ताई, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही एक सन्मान करतोय. जिजाऊच्या लेखी कुठेच कमी राहिल्या नाही.